नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण येथे वर्ग 9वा विषय इतिहास यामधील उपघटक भारतापुढील अंतर्गत आव्हाने म्हणजे इतिहास या विषयामधील आज आपण पाठ क्रमांक 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने याची विस्तृत माहिती या पाठांतर्गत घेणार आहोत. तरी सर्वांनी आपली पुस्तके काढावी आणि हा पाठ काढावा. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतापुढील अंतर्गत आव्हाने, प्रथमतः तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की भारताच्या पुढील जी काही आव्हानं आहेत अंतर्गत, त्या संबंधी हा पाठ आहे. म्हणून अंतर्गत आव्हाने कुठल्या प्रकारची होती आणि कशा प्रकारची होती स्वातंत्र्य उत्तर काळात, हेच या पाठामध्ये नमूद केलेलं आहे. अंतर्गत आणि बाह्य आणि आव्हाने ह्या शब्दामधील तुम्ही जी संकल्पना आहे, जो अर्थ आहे, तो समजून घ्या. प्रथमतः अंतर्गत म्हणजे भारताच्या ज्या काही भूसीमा आहेत किंवा सागरी सीमा आहेत, त्यांच्या अंतर्गत निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत, ज्या आव्हाने, त्या अंतर्गत आतल्या. आणि आव्हाने म्हणजे काय, तर त्याचं उदाहरण मी देतो. तुम्ही आता आज या विषयाचा अभ्यास करत आहात, इतिहास विषयाचा, तर तुम्हाला काही काळानं किंवा काही वेळानं, तुम्हाला काही काळानंतर, काही महिन्यानंतर तुम्हाला या विषयाची परीक्षा द्यावं लागेल. म्हणजे ते तुमच्यासाठी एक आव्हान झालं परीक्षा पास होण्याचं. आज जरी तुम्ही अभ्यास करत असला तरी तुम्हाला काही महिन्यानं, काही कालावधीनं तुम्हाला या विषयाच्या परीक्षेला सामोरं जावं लागेल. म्हणजेच तुम्हाला या विषयाच्या परीक्षेला एक आव्हान द्यावं लागेल पास होण्याकरिता. समजत आहे मी काय म्हणत होतो तुम्हाला? तर भारतापुढील अंतर्गत आव्हाने याविषयी आपण आता सविस्तर माहिती या पाठात बघणार आहोत. या पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत. फुटीरतावादी चळवळी म्हणजे भारताला ज्या फुटीरतावादी चळवळी आहे, ईशान्य भारतातील समस्या, नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद, या क्रमाने भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास करणार आहोत. महत्त्वपूर्ण असे पॉईंट याच्यामध्ये दिलेले आहे की जे या पाठामध्ये पूर्णतः म्हणजे या पाठाचा सार आहे. तर तेच हे पॉईंट ती नमूद करण्यात आलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये काय काय नमूद केलेलं आहे. तर फळ्यावर लिहिण्याचा मी प्रयत्न करतो. फुटीरतावादी चळवळी.
ज्या भारताला म्हणजे ज्या आव्हाने आहेत त्याच्यामधील एक ही फुटीरतावादी चळवळ. दुसरं ईशान्य भारतातील समस्या. तिसरा मुद्दा असा आहे नक्षलवाद. जमातवाद. प्रदेशवाद. तर बघा याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला ज्या काही फुटीरतावादी चळवळी आहेत, ईशान्य भारतातील काही समस्या आहेत, नक्षलवाद, प्रदेशवाद आणि जमातवाद. प्रदेशवाद, जमातवाद याच ज्या काही संकल्पना आहेत किंवा जे स्पष्ट असे ठळक मुद्दे आहेत त्याच्या आधारावरच हा संपूर्ण पाठ आहे. तर एक एक संकल्पना आपण समजून घेण्याचा किंवा एक एक पोर्शन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू ते. तर चला, प्रथमतः याच्यामध्ये आपण जे काही ईशान्य भारतातील जे समस्या आहेत त्याच्यावर आपण भाष्य करणार आहोत किंवा त्याच्यावर पहिल्या प्रथमतः बघणार आहोत की ईशान्य भारताच्या दिशा किती काय आहेत. कोण सांगेल मला? एकूण दिशा बरोबर आहे, 8 दिशा आहेत. कोणकोणच्या बेटा? बरोबर आहे. आणखी 4 कोण सांगेल? ठीक आहे. तर मी सांगतो, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य किंवा आईवाने या सोप्या ट्रिकनुसार आपण लक्षात ठेवू शकता. आग्नेय आ, ईशान्य, वायव्य, नैऋत्य म्हणजे आ, ई, वा, ने म्हणजे आई वाणी किंवा आई वा ने. आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य या एकूण 4 आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 हे अशा एकूण 8 अशा ज्या 8 अशा दिशा आहेत ह्या भारताच्या आहेत. तर या दिशामधील ईशान्य भारत जो काही पोर्शन आहे, जो काही प्रदेश आहे, जो काही भूमी आहे भारताची, त्या ईशान्य भारताकडील जे काही समस्या आहेत त्याच येथे नमूद केलेल्या आहे. आता ईशान्य भारत म्हटला की आपल्या डोळ्यासमोर किंवा याच्यामध्ये एक आपल्याला भारताचा नकाशासुद्धा दिला आहे समजण्यासाठी. जर याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की ह्या अति दिशा नमूद केलेल्या आहे. पूर्व म्हणजे बंगालचा उपसागर जे तुम्हाला दिसत आहे त्या भागाकडील पूर्व दिशा आहे. आणि अरबी समुद्र म्हणजे मुंबई दिसत आहे, त्याच्या बाजूला अरबी समुद्र आहे, तर तो अरबी समुद्र म्हणजे पश्चिम दिशा. आणि सर्वात खालची जी दिशा आहे ती आहे दक्षिण आणि वरचा जो भाग आहे आपल्याला तो आहे उत्तर भारत किंवा उत्तर दिशा. तर आता याच्यामध्ये आणखी 4 दिशा आहेत. तर याच्यामध्ये क्रॉस लाईन म्हणजे चेन्नई या बाजूला किंवा या साईडला आंध्र प्रदेशमध्ये या बाजूला येते आपल्याला आग्नेय दिशा. नंतर समोर येते ईशान्य. नंतर राजस्थानच्या इकडे येते वायव्य आणि मुंबईच्या इकडे खालोखाल म्हणजे कर्नाटक या बाजूला येते आपल्याला नैऋत्य दिशा. तर या भारतामधील जो नैऋत्य भाग दाखवेला आहे किंवा नैऋत्य जो प्रदेश आहे त्याच्यामधील जो समस्या आपल्याला जाणवायची आहे ती याच्यामध्ये प्रमुख आपल्याला अशी काही
राज्य दिसत आहे. बघा छोटे छोटे असे राज्य आहेत. मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, सिक्कीम, हे असे छोटे छोटे असे राज्य आहेत. आणि याच राज्याच्या ज्या काही ह्या समस्या या पाठामध्ये नमूद केलेल्या आहे. तर बघा हे पाठ काय म्हणत आहे, किंवा हे याच्यामधील ईशान्य भारताकडील समस्या काय म्हणत आहे. ईशान्य भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर 8 राज्य येतात, असे या पाठामध्ये नमूद आहे की 8 राज्य येतात एकूण, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. तर हे जे 8 राज्य आहेत हे भाषिक विविधतेने, प्रादेशिक विविधतेने, सांस्कृतिक विविधतेने वेगवेगळे आहे. त्याचबरोबर या राज्यांची सीमा कमी अधिक प्रमाणातनी ही आंतरराष्ट्रीय आहे. म्हणजे या राज्याची काही सीमा चीनला लागते, तर काही राज्यांची सीमा इकडे म्यानमारला लागते. म्हणून ह्या राज्य ची जी महत्त्वपूर्णता आहे ती कमी अधिक प्रमाणात यांची सीमा आंतरराष्ट्रीय याला लागेल आहे. त्याचबरोबर यांच्यातनी सांस्कृतिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, प्रादेशिक विविधता आहे. म्हणूनच या जमातींचा किंवा या भागातल्या प्रदेशांचा विकास होण्याकरिता किंवा यांची संस्कृती जपून ठेवण्यासाठी पंडित नेहरू यांनी काही अशी भूमिका घेतली महत्त्वपूर्ण. आणि त्याचाच एक भाग म्हणून या प्रदेशासाठी ईशान्य परिषद कायदा 1971 मंजूर करण्यात आला. या राज्यांचा विकास करण्यासाठी हे जे 8 राज्य सांगितले मी ईशान्य भारताकडील, यांचा विकास करण्यासाठी 1971 मी फळ्यावर लिहिण्याचा प्रयत्न करतो. बघा, तर या राज्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातूनच हा 1971चा जो कायदा आहे ईशान्य परिषद कायदा, हा पंडित नेहरू तत्कालीन जे पंतप्रधान होते यांनी पास केला. त्यामुळेच या राज्यांचा विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका या कायद्याने बजावलेली आहे. त्याचबरोबर आपण याच्यामधला दुसरा असा महत्त्वपूर्ण भाग बघू, नक्षलवाद. बघा, नक्षलवाद हे सुद्धा भारताला अंतर्गत आव्हानापैकी एक असं मोठं आव्हान आहे. आजही आपण बघतो वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नक्षलवादी त्यांची ध्येय धोरणं साध्य करण्यासाठी कुठे स्फोट घडवून आणतात, तर कुठे जमावबंदी घडवून आणतात, तर कुठे अपहरण, अशा समस्या घडवून आणतात. यांचा मुख्य उद्देश म्हणजे यांचे जे उद्दिष्ट किंवा याचे जे ध्येय आहे हे प्राप्त करण्यासाठी ते सरकारला आव्हान देतात. तर ही नक्षलवाद्याचा उगम किंवा नक्षलवाद्याचा उदय भारतामध्ये केव्हापासून आणि कुठून झाला याविषयी आपण माहिती बघू. तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलवारी येथे ही चळवळ सुरू झाली. कोणची? नक्षलवादी चळवळ. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967 नक्षलबारी भागातील काही शेतजमिनाभोवती लाल झेंड्यावरून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. बघा, कुठचा प्रदेश हा? तर हा नक्षलबारी भागातील जो नक्षलवादी भाग आहे या भागातील हा प्रदेश या नक्षलवाद्यांनी
जिंकून घेतला किंवा त्या भागामध्ये त्यांनी कब्जा केला आणि तेथे लाल झेंडे रोवले. मुक्त प्रदेश म्हणून घोषित केला त्यानंतर त्यांनी. दार्जिलिंगमधील पश्चिम बंगालमध्ये सर्वप्रथम जर या नक्षलवादी या संघटनेचा किंवा या चळवळीचा उदय जर झाला असेल तो भारतातल्या पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झाला आणि नक्षलबारी या प्रदेशामध्ये. बघा, महत्त्वपूर्ण अशी घटना आहे आणि त्यातूनच ही समस्या भारतासाठी एक अंतर्गत आव्हान ठरलेलं आहे. बघा, यांचं ध्येय धोरण काय होतं की चळवळ सुरू झाली आणि अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967मध्ये नक्षलबारी या भागातील काही शेतकऱ्यांच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. या उठावापासूनच प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्यास नक्षलवादी चळवळी म्हणतात. बघा, या चळवळीचा उगम पश्चिम बंगालमध्ये झाला आणि या चळवळीचीच प्रेरणा घेऊन भारतामध्ये अशा अनेक नक्षलवादी चळवळी उदयास आल्या. अलीकडल्या काळात तर खूप अशा नक्षलवादी चळवळी आपल्याला उदयास बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये पाहायचं झाल्यास तर गडचिरोली, गोंदिया या भागात मोठ्या प्रमाणात अशी दाट जंगल वस्ती आहे. जंगल असा भूभाग प्रदेश आहे. त्यामुळे ह्या टोळ्या, ह्या चळवळी या गोंदिया जिल्ह्यात स्थिर झालेल्या आहे. म्हणून आपण कधीकधी बातम्यात ऐकत असाल की गोंदिया जिल्ह्यातनी या नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या ज्या सीमेलगत जे गडचिरोली जिल्हा आहे त्याच्यामध्ये ह्या टोळ्या स्थित आहेत. आणि यांचं ध्येय धोरण काय आहे तर सरकारला आव्हान देणं, आपल्या जे गरजा आहेत त्या सरकारपुढे मांडणं आणि त्या जर पूर्ण होत नसेल तर त्याच्यासाठी मग ह्या टोळ्या अशा अनैतिक मार्गाचा वापर करतात. आणि त्यामुळेच ही एक समस्या भारताला अंतर्गत समस्या म्हणून मोठ्या प्रमाणात आजही सुद्धा भेडसावत आहे. त्याच्यानंतर आपण समोरचा मुद्दा बघणार आहोत. याच्यामध्ये जमातवाद याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत की जमातवाद नेमका आहे काय. तर जमातवाद म्हणजे जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. बघा मित्रांनो, संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण झाला आहे. म्हणजे संकुचित धार्मिक कल्पना, माझा धर्म श्रेष्ठ, माझा धर्म असा अशा धार्मिक स्थितीतूनच हा जमातवाद भारतामध्ये उदयास याला पाहाव्यास मिळतो. ब्रिटिशांनी आपल्या देशात जमातवादाचे बीज पेरले. जर जमातवादाचे बीज कोणी पेरले असेल तर ते ब्रिटिशांनी पेरले असे या पुस्तकामध्ये नमूद आहे. आपल्या देशात विविध धर्माचे लोक शतकानुशतकं गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्माच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपल्या धर्माचे योग्य तो अभिमान बाळगणे यात वावगे काहीच नाही. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात झाल्यापासून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सर्व तुच्छ वाटतात. यामुळे धर्मता येते. धर्मता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांतरामुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो. परस्पराविषयी त्यांना संशय वाटू लागतो. परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते. एकमेकांच्या सणासुदीचा प्रसंगी एकत्र येणे कमी होऊ लागले.
नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यासाठी व हक्कांसाठी संघटित होणेही अशक्य होऊन बसते. धर्मामुळे भोवतालच्या घटनाकडे माणसाकडे बघण्याची दृष्टी कलुषित होऊन जाते. बघा, तर धर्मता या संकुचित भावनेतूनच जमातवाद निर्माण झाला. माझ्या धर्माचेच लोक श्रेष्ठ, माझा धर्म सर्वात चांगला, बाकीचे इतर धर्म तुच्छ किंवा कमी, अशामधूनच हा जमातवाद उदयास यायला पाहावयास मिळतो. आणि ही एक समस्या भारताला मोठी अंतर्गत अशी आव्हान स्वरूपात ठरत आहे. म्हणून जमातवाद ही देखील सगळ्यात मोठी अंतर्गत आव्हान भारताला भेडसावत आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रदेशवाद. प्रदेशवाद म्हणजे काय, याविषयी आपण थोडंसं माहिती घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी आवाजवी अभिमान बाळगणे होय. आपल्याच प्रदेशावरती फक्त आपला प्रदेश. जर तुम्ही अकोल्यात राहत असाल तर तुम्हाला अभिमान फक्त अकोल्याचाच राहणार. जर तुम्ही त्या खेडेगावात राहत असाल तर तुम्हाला त्याच खेडेगावाचा अभिमान राहणार. बाकीचे दुसऱ्या खेडेगावाचा किंवा तुमच्या शेजारील जो खेडेगाव आहे त्याचा अभिमान राहणार नाही. याच्यातूनच हा प्रदेशवाद उदयास आलेला पाहावयास मिळतो आपल्याला. उदाहरण जर द्यायचे झाले तर मी बंगाली, मी मराठी अशी आपली ओळख सांगणे वेगळे, पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयापेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा आवाजवी अभिमान झाला. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेलाच अशा आवाजवी प्रांताभिमानामुळेच विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविकच आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावे. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असावे हे तर खरेच, पण त्याचा अतिरेक जर झाला तर तो एक प्रादेशिक वाद म्हणून उदयास येतो. माझा महाराष्ट्र हा सर्व भारतामध्ये फक्त श्रेष्ठ असा जर अभिमान आपण बाळगत असो तर हा प्रदेशवाद आहे. हा राष्ट्राच्या ऐक्याला कुठेतरी खोड पोचवत आहे. हा राष्ट्राच्या ऐक्याला कुठेतरी धोका निर्माण होत आहे. म्हणून प्रत्येकाने जर अशी भूमिका घेतली की माझंच राज्य श्रेष्ठ, माझाच प्रदेश श्रेष्ठ, तर या गोष्टीमुळे ही गोष्ट राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचवते आणि ही भारताच्या अंतर्गत आव्हानाला एक मोठं समस्या म्हणून पाहिल्या जाते. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला या पोर्शनमध्ये जे नक्षलवाद आहे, जे प्रदेशवाद आहे, हे बहुसंख्य प्रमाणात समजले असेल. तरी आपली मी रजा घेतो. धन्यवाद.